काल याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वी कॉमर्स या विषयाच्या अभ्यासक्रमातील पहिलं प्रकरण व्यवस्थापनाची तत्त्वे या प्रकरणाची सुरुवात आपण केलेली आहे. त्यामध्ये आपण व्यवस्थापन म्हणजे काय, त्यानंतर व्यवस्थापनाची तत्त्वे हे आपण पाहिलं. थोडक्यात व्यवस्थापन हे नियोजन, संघटन, समन्वय, निर्देशन आणि नियंत्रण या प्रमुख 5 टप्प्यांवर अवलंबून आहे. व्यवस्थापन मेरी पार्कर फॉलेट यांच्या मतानुसार व्यवस्थापन ही एक कला आहे की जी इतरांकडून त्याच्यामध्ये काम करून घेतलं जातं. हेनरी फेयॉल यांच्या मतानुसार व्यवस्थापन म्हणजे अंदाज बांधणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे, समन्वय साधणे व ताबा ठेवणे होय. या प्रकारे आपण काल व्यवस्थापनाच्या व्याख्या पाहिल्यात. थोडक्यात व्यवस्थापन ही प्रक्रिया जी काही आहे ही काही घटकांवर अवलंबून आहे. त्या घटकांशिवाय व्यवस्थापन हे अर्थशून्य आहे. ते 5ही घटक हे व्यवस्थापन कार्याचा पाया आहे. त्या घटकांना क्रमानुसारच वापरावं लागतं. मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की व्यवस्थापन ही जी प्रक्रिया आहे किंवा व्यवस्थापन हे जे कार्य आहे हे एक सार्वत्रिक प्रक्रिया आहे. सर्वच ठिकाणी व्यवस्थापनाची कृती किंवा व्यवस्थापनाचं कार्य हे केलं जातं. मग व्यवस्थापनाचं कार्य हे सार्वत्रिक आहे. व्यवस्थापन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे. तत्त्व म्हणजे नेमकं काय हे आपण पाहिलं. ज्या प्रकारे व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रक्रिया आहे त्याच प्रकारे व्यवस्थापनाची तत्त्वे ही सुद्धा सार्वत्रिक अशा प्रकारची आहे की जी विविध विचारवंतांनी त्यांच्या निरीक्षणातून व अभ्यासातून ती तत्त्व मांडली व ते सिद्धांत मांडली. ही तत्त्व असतील किंवा सिद्धांत असतील ही व्यवसाय संघटनेवर एक सारख्याच प्रकारचा परिणाम करताना दिसून येतात. मग कोणत्याही प्रकारच्या संघटना असतील, व्यावसायिक संस्था असतील, अव्यावसायिक संस्था असतील, कंपन्या असतील किंवा सामाजिक संस्था असतील, शाळा किंवा महाविद्यालय असतील, दवाखाने असतील किंवा आपलं वैयक्तिक आयुष्य असेल, या प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापन हे केलं जातं. आणि ते व्यवस्थापन करत असताना या विविध विचारवंतांनी निरीक्षणातून आणि अभ्यासातून मांडलेले सिद्धांत किंवा तत्त्वे यांचा वापर हा केला जातो. व तत्त्वाविषयी आपण काल पाहिलं की तत्त्व म्हणजे नेमकं काय, तर एक मूलभूत विधान किंवा एक प्रस्ताव की जे सत्य म्हणून स्वीकारलं जातं किंवा ते सत्य म्हणून परिभाषित केलं जातं. या थोर विचारवंतांनी किंवा या तज्ज्ञांनी जे काही विधानं करून ठेवलेली आहेत, परंतु विधानं ही मूलभूत आहेत, तर ती विधानं ही सत्य म्हणून स्वीकारली जातात की जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून ते काम करत असतात. मग हे जी मूलभूत विधानं आहेत किंवा प्रस्ताव आहेत जी सत्य म्हणून स्वीकारली जातात किंवा ते सत्य म्हणून परिभाषित केली जातात, या तत्त्वांचा किंवा या विधानांचा, या मूलभूत विधानांचा वर्तन प्रणालीवर किंवा वर्तणुकीच्या कार्यकारण भावाचा किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून
ते काम करत असतात किंवा त्यांना वापर केला जातो. जेव्हा एखादं कार्य केलं जातं, काहीतरी कार्य करण्यामागे कारण असतं आणि कारण पूर्ण करण्यासाठी किंवा त्या कारणासाठी आपण जेव्हा कार्य करत असतो तर त्या कार्याचा काही ना काही परिणाम आपल्याला हा भेटतो. मग कार्य करण्याची जी काही वर्तणूक असेल किंवा आपण कार्य करण्याची पद्धत कशी आहे किंवा त्या ठिकाणी जे तर्कशुद्ध विचार ते एखादं काम पूर्ण करण्यासाठी आपण वापरत असतो किंवा मग त्या ठिकाणी आपण आपली वर्तन प्रणाली काय आहे, काम करताना जी काही वर्तन प्रणाली असेल ते वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचार काहीतरी टेक्निक्स आपण त्या ठिकाणी वापरत असतो आणि त्या विचारांचा आधार किंवा पाया म्हणून या तत्वांचा वापर हा केला जातो. जे कुणीतरी सांगून ठेवलेल्या टेक्निक्स ज्याला आपण तत्व असं म्हणत असतो की ते तंत्र आपण आपलं एखादं काम पूर्ण करताना वापरतो, त्यामुळे ते काम सोपं होतं किंवा त्या कामात येणाऱ्या समस्या आपण समजू शकतो आणि त्यावर योग्य ते उपाय काढू शकतो. तत्व म्हणजे काय तुम्हाला समजलं. मग व्यवस्थापनाची तत्व म्हणजे तीच की जी तत्व म्हणजे मूलभूत विधानं की जे सत्य म्हणून स्वीकारले गेलेली आहेत. तशाच प्रकारची विधानं ही व्यवस्थापनासंबंधित केलेली आहेत म्हणून त्यांना व्यवस्थापनाची तत्वे असे म्हणत असतात. मग ही जी व्यवस्थापनाची तत्वे आहेत ही व्यवस्थापकाला व्यवस्थापन करताना मार्गदर्शन करत असतात किंवा त्याची जी काही वर्तन प्रणाली असेल किंवा जो काही व्यवस्थापक कार्य करतो त्या कार्यामागे काहीतरी कारण असतात आणि किंवा त्याला काहीतरी परिणाम मिळणार असतात. तर ते एखादं कार्य करून जे काही त्याला परिणाम मिळवायचे आहेत ते परिणाम त्याला योग्य किंवा चांगल्या प्रकारचे मिळावेत म्हणून जे काही कार्य तो करत आहे किंवा त्याचं वर्तणूक जी आहे किंवा वर्तन प्रणाली जी आहे किंवा जे तर्कशुद्ध विचार तो वापरणार आहे त्या विचारांसाठी किंवा त्या वर्तणुकीसाठी या व्यवस्थापन तत्वांचा आधार त्याला होत असतो. या तत्वांचा जर व्यवस्थापकाने अभ्यास केला तर त्या व्यवस्थापन कार्यामधील येणाऱ्या समस्या या त्याला ओळखता येतात आणि त्यावर योग्य ते निर्णय घेऊन किंवा योग्य ते उपाय त्यावर योजून ते योग्य आहेत की नाही हे तपासून पाहण्यासाठी ते मदत होते आणि जी काही व्यवसाय संघटनेची ठरवलेली उद्दिष्टे आहे ती साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाला मदतही होत असते. मग यानंतर या पुढील यानंतरचा पुढील आपला टप्पा आहे व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप. मग व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप म्हणजे नेमकं काय, तर व्यवस्थापनाची तत्व काय आहेत किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय येतं किंवा तत्व कशी असतात. तर जी काही तत्व आहेत आपण पाहिलं मेरी पार्कर फॉलेट यांच्या मतानुसार की व्यवस्थापन ही एक कला आहे की जी इतरांकडून काम करून घेण्याची कला आहे. इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. मग जेव्हा इतरांकडून काम करून घेतलं जातं म्हणजे इतर कोण तर कर्मचारी. मग आपण प्रस्तावनेमध्ये हेही पाहिलं की ज्या प्रकारे व्यवसायासाठी यंत्रसामग्री किंवा पैसा, कच्चा माल, इतर साहित्य आवश्यक असतं त्याच प्रकारे व्यवसायासाठी व्यवस्थापन हे सुद्धा आवश्यक असतं. म्हणून त्या यंत्रसामग्रीचा योग्य असा वापर, पैशाचा योग्य विनियोग, त्यानंतर इतर साहित्याचा योग्य वापर करून त्याचं नफ्यामध्ये रूपांतर या व्यवस्थापन तत्वांच्या आधारे हे केलं जातं. त्याचबरोबर त्या ठिकाणी मानवाचा किंवा मनुष्यबळाचा वापर केला जात असल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर या तत्वांच्या आधारे प्रभाव पाडण्यासाठी व त्यांच्या वर्तनासंबंधात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे ही तयार केलेली आहेत आणि या कर्मचाऱ्यांच्या किंवा जे काही इतर संसाधनं आहेत, यंत्रसामग्री, कच्चा माल, पैसा, इतर साहित्य जे काही आहे यांचा वापर करून व्यवस्थापन तत्वांच्या आधारे व्यवसायाला नफा हा मिळवून दिला जातो. ही तत्व प्रत्येक स्तरावरती व्यवस्थापनाचे जे काही स्तर आपण 11वीला मागच्या वर्षी पाहिले, उच्च स्तर, मध्य स्तर आणि निम्न स्तर, या प्रत्येक स्तरावरील येणाऱ्या घटकांमध्ये किंवा येणारा प्रत्येक व्यक्ती किंवा पदाधिकारी किंवा कर्मचारी यांच्या ठिकाणी ही व्यवस्थापनाची तत्वे या प्रत्येक स्तरावर ती लागू होत असतात. मग ती तत्वे वरिष्ठ असतील किंवा मध्यस्तरावरील कर्मचारी असतील किंवा संघटनेतील सर्व सदस्य असतील, या सर्व सदस्यांमध्ये उत्कृष्ट समन्वय
साधन किंवा स्थापन करण्यावर हे भर देत असतात. ते वेगवेगळ्या स्तरांवरती किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही तत्त्व मदत करत असतात. ते आपल्या लक्षात काय येतं की व्यवस्थापनाची तत्त्व जी आहेत ही प्रत्येक व्यवसाय संघटनेत जो काही घटक येतो, जे गोष्टी आपण संघटित करतो त्या प्रत्येक घटकावर, प्रत्येक वस्तूवर, यंत्रसामग्रीवर, कच्च्या मालाचा किंवा मनुष्यबळाचा योग्य प्रकारे वापर करून किंवा मनुष्यबळाच्या वर्तनावर प्रभाव पाडून त्यांचा व्यवसायाने जे काही उद्दिष्ट ठरवलेली आहे ती उद्दिष्ट योग्य प्रकारे वापरण्यासाठी किंवा त्या उद्दिष्ट गाठण्यासाठी या व्यवस्थापन तत्त्वांची मदत ही होत असते. मग आपल्यासमोर आहे व्यवस्थापनाचं पहिलं तत्त्व, व्यवस्थापन तत्त्वाचं पहिलं स्वरूप. व्यवस्थापनाची तत्त्वे ही सार्वत्रिक आहेत किंवा याचा सार्वत्रिक उपयोग घेतला जातो. मग व्यवस्थापनाची तत्त्वे ही सार्वत्रिक आहे म्हणजे काय की ते प्रत्येक परिस्थितीमध्ये सर्व ठिकाणी लागू होतात. जसं ज्या प्रकारे व्यवस्थापन हे सार्वत्रिक आहे, जर व्यवस्थापन सार्वत्रिक आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थापन केलं जातं त्या प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापन करताना तत्त्वांचा आधार हा घेतला जातो किंवा व्यवस्थापन योग्य होण्यासाठी किंवा त्या व्यवसायाच्या नफ्यामध्ये वाढ होण्यासाठी व्यवस्थापन केलं जातं. आणि व्यवस्थापन करताना व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावं म्हणून सर्वच प्रकारच्या संस्थांमध्ये व्यवस्थापनाची तत्त्व जी आहेत ही व्यवस्थापनाची तत्त्वे ही लागू होत असतात. म्हणून व्यवस्थापनाची तत्त्वे ही सार्वत्रिक आहेत. मग तो व्यवसाय संघटना कोणत्याही प्रकारची असो, कोणत्याही आकाराची असो किंवा कोणत्याही स्वरूपाची असो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की व्यावसायिक संस्था असेल, अव्यावसायिक संस्था असेल, कंपनी असेल, हॉस्पिटल्स असतील, सामाजिक संस्था असतील, शाळा असतील, महाविद्यालय असतील किंवा वैयक्तिक आपलं आयुष्य असेल, या प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापन हे लागू होतं. व्यवस्थापन हे आवश्यक असतं आणि ज्या ठिकाणी व्यवस्थापन केलं जातं त्या ठिकाणी व्यवस्थापन तत्त्वही वापरले जातात. म्हणून तत्त्वांचं पहिलं स्वरूप कसं आहे तर व्यवस्थापनाची तत्त्व ही सार्वत्रिक आहे. ज्या प्रकारे त्या संस्थेचा प्रकार असेल, संस्थेचा आकार असेल किंवा संस्थेचं स्वरूप असेल, संस्था या वेगवेगळ्या आहेत. महाविद्यालयासाठी करावं लागणारं व्यवस्थापन हे वेगळं असेल, एखाद्या कंपनीसाठी करावं लागणारं व्यवस्थापन हे वेगळं असेल, एखाद्या हॉस्पिटलसाठी करावं लागणारं व्यवस्थापन हे वेगळं असेल. म्हणून व्यवसाय संस्थेच्या प्रकारानुसार किंवा व्यवसायाच्या किंवा त्या संघटनेच्या किंवा त्या संस्थेच्या आकारानुसार किंवा तिच्या स्वरूपानुसार व्यवसाय संस्था व्यवस्थापन तत्त्वांचं जे काही स्वरूप आहे किंवा व्यवस्थापनाची तत्त्व जी आहे ही त्यांचा परिणाम जो आहे हा वेगवेगळा असू शकतो किंवा परिणामात बदल होऊ शकतो. मग त्या ठिकाणी जी काही तत्त्व आहेत त्यांच्या उपयोजन जे काही आहे ते उपयोजनसुद्धा त्या उपयोजनामध्ये बदल करणं किंवा त्यांचा वापर करण्यामध्ये सुद्धा आपल्याला ते शक्य होतं. मग व्यवस्थापन तत्त्वांचं दुसरं स्वरूप आहे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे. मग व्यवस्थापनाची तत्त्वे जी आहेत ही व्यवसाय संघटना असतील या संघटनांच्या समस्या सोडविण्यासाठी किंवा एखादी परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी मदत करत असतात. मग या तत्त्वांचा वापर जो आहे हा काळजीपूर्वक हाताळण्यासाठी तत्त्व जी आहेत ही त्यांना या परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यासाठी मदत करत असतात. तत्त्वांचा वापर जो आहे हा संघटनेचा आकार ज्या प्रकारे आपण वर पहिल्या मुद्द्यामध्ये ही सार्वत्रिक आहेत. ज्या प्रकारे वेगवेगळ्या संस्थांमध्ये हे लागू होतात तशाच प्रकारे ही मार्गदर्शक ज्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. मग त्या संघटनेचा आकार काय आहे, तिचं स्वरूप काय आहे किंवा त्या संघटनेतील परिस्थिती काय आहे यानुसार या तत्त्वांचा वापर जो आहे हा वेगवेगळा असू शकतो. हे व्यवसाय संस्थेच्या आकारावर किंवा त्या व्यवसाय संस्थेच्या प्रकारावर तिच्या स्वरूपावर हे अवलंबून आहे. ही व्यवसाय तत्त्व ही कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे मार्गदर्शक ठरतील. मी ज्या प्रकारे तुम्हाला पहिल्या मुद्द्यामध्ये बोललो की महाविद्यालयामध्ये त्याचं तत्त्वांचं जे मार्गदर्शक ठरत असतात तर त्यांचं तिथलं मार्गदर्शन किंवा तत्त्वांची मदत ही वेगळी असेल, तर तत्त्वांचा आधार हा वेगळा असेल. तर एखाद्या व्यवसायासाठी जर विचार केला तर व्यवसायाचा पहिलं उद्देश असतो नफा मिळवणे. म्हणून त्यांचं खास करून नफा मिळवणे किंवा आपल्या ग्राहकांचं समाधान करणे या दृष्टिकोनातून त्या तत्त्वाची मदत घेतली जाईल. तर एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये
त्या तत्त्वांची मदत किंवा त्या तत्त्वांचं मार्गदर्शन असं घेतलं जाईल की जेणेकरून उच्च दर्जाचे ज्ञानी असे विद्यार्थी त्या संस्थेतून बाहेर पाडणार. या प्रकारचं मार्गदर्शक ही तत्त्वे असतात की ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या संघटनांमध्ये ते मार्गदर्शन हे त्यांच्यामार्फत ठरत असतं. मग ते तत्त्व त्या संघटनेचं स्वरूप काय आहे, त्याचा आकार काय आहे यानुसार ते अवलंबून असतं. जेव्हा संघटनेची परिस्थिती ही वेगळी असेल किंवा त्याचा आकार वेगळा असेल किंवा त्याचं स्वरूप हे वेगळं असेल, यानुसार ही संघटनात्मक परिस्थितीनुसार ती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी या तत्त्वांची मदत हे घेतली जाते किंवा ही तत्त्व जी आहेत ही मार्गदर्शक ठरत असतात. त्यानंतर तत्त्वाचं तिसरं स्वरूप आहे सराव व प्रयोगाद्वारे